मराठ्यांसाठी काढण्यात आलेल्या JR बद्दल जे आहे छगन भुजबळ यांनी भूमिका घेतलेली आहे आणि त्यांनी हा जो सगळेसोयरेचा JR आहे जो 26 जानेवारीला काढण्यात आला तो रद्द करण्यात यावी, ओबीसी संघटनांनी एकत्र यावे आणि या झुंडशाही विरोधात लढा द्यावा असंही त्यांनी म्हटलंय। यासोबतच त्यांनी 170 जे आहे ओबीसीचे पदाधिकारी त्यांच्या सोबत असल्याचा दावा केलेला आहे। आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आहे, त्यांची या सगळ्या संदर्भात काय भूमिका आहे जाणून घेऊ। सर काय झालं? आणि हे बघा, मी आपल्या माध्यमातून याच्यापूर्वीसुद्धा बोललेलो आहो, ज्या मतावरती मी आज पण ठाम आहे की ज्या व्यक्तीच्या वडील आजोबा किंवा पणजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी जातीची नोंद असेल त्या व्यक्तीला कुणबी जातीचं म्हणजेच ओबीसीचं प्रमाणपत्र देण्यापासून कोणी थांबवू शकत नाही। सगळ्या सोयऱ्याचा या शब्दाचा जो बाऊ करण्यात आलेला होता त्याचा संबंधी जो 26 तारखेला राजपत्र निर्गमित करण्याचं सरकारने हे ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा तेच वाक्य वारंवार इकडून तिकडून फिरून वापरलेलं आहे। पितृसत्ताक पद्धती म्हणजेच वडील आजोबा पणजोबा। आता माझ्या आजोबाच्या याच्यामध्ये जर कुणबी नोंद असेल तर नॅचरली माझ्या काकाच्या मुलांना त्याच्या पुतण्याला यांना भेटणारच आहे। तेच आता याच्यामध्ये जो आधी काका पुतण्या शब्द नव्हता, आता रक्त नात्यातील काका पुतणे भावाकरता तो शब्द थोडासा व्यापक केलेला आहे आणि त्याच्यामुळे आणि पितृसत्ताक पद्धती ही कायम ठेवलेली आहे। मी आधीसुद्धा आपल्यासमोर बोललो होतो की आपल्या संपूर्ण देशामध्ये पितृसत्ताक पद्धतीचा वापर केला जात असल्यामुळे आईकडील याचा समावेश होऊ शकत नाही आणि या JRमध्ये तसा शब्दप्रयोगाचा वापर नाही आणि म्हणून आपण जर अभ्यास केला लक्षात येते कुठल्याही प्रकारचा बदल झालेला नाही। जी सगळेसोयऱ्याची भाषा यांनी करण्याचा प्रयत्न केला, वडिलाकडील नातेवाईक म्हणजे सगळेसोयरे असा त्या राजपत्रामध्ये उल्लेख मला दिसून येतो। पण काल छगन भुजबळांनी भूमिका म्हणताना असं स्पष्ट केलंय की मी या सगळ्याचा अभ्यास केला, चिंतन मनन केलं, त्यानंतर बोलतो यामध्ये वाटेकरी वाढत आहे असा त्यांचा दावा आहे। मला तरी वाटत नाही कुठल्याही प्रकारचे वाटेकरी वाढतं, कारण मी तुम्हाला सांगितलं कालसुद्धा की जे काही 54 लाख 57 लाख सांगतात आहे त्या नोंदी जुन्याच नोंदी आहे, जुनेच प्रमाणपत्र दिल्या गेलेलं आहे। 0.01% या नवीन नोंदी सापडल्या असतील असं जर आपण गृहीत धरलं तर ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना प्रमाणपत्र देण्यापासून कोणी थांबवू शकत नाही। कारण आधी तर हा काही नुसता मराठा समाजासाठी कुणबी समाजासाठी नियम, हा SC ST OBC तिन्ही कॅटेगरी करता नियम आहे। ओबीसी समाजामध्ये 400 जाती येतात, या 400 जातीपैकी कुठल्याही जातीची नोंद 67च्या पूर्वीच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रामध्ये सापडली असेल तर त्या व्यक्तीला त्या जातीचं म्हणजेच ओबीसीचं प्रमाणपत्र देण्यापासून कोणी रोखू शकत नाही। यामध्ये त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की या सगळ्या नोंदी संदर्भात जे आहे आक्षेप नोंदवा आणि त्यावर त्यांनी सांगितलंय की लाखोच्या संख्येने आक्षेप नोंदवा म्हणजे कशाचे आक्षेप नोंदवा, मला हेच तर। जर या नवीन नोंदी असत्या तर आम्ही आक्षेप नोंदवले असते। मी दाव्याने आज नाही बोलत आहे, 2 महिन्यापासून बोलत आहे की ह्या नवीन नोंदी नाही आहेत। नवीन नोंदी असेल तर आक्षेप नोंदवू, नवीन नाहीच आहे तर आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये आपण कलेक्टरला जाऊन विचारा। तुम्हीच मला सांगितलेलं आहे की फक्त एक प्रमाणपत्र 23/10/2023 नंतर निर्गमित झालेलं आहे, सर्व जुन्याच नोंदी आहे, म्हणून आक्षेप कशावरती घ्यायचा? सापडल्याच नाही नवीन नोंदी, ज्या सापडल्या त्याच्यावरती आक्षेप घेण्याचा आम्हाला केव्हाही अधिकार आहे, पण सापडल्याच नाही। मराठवाड्यामध्ये फक्त 20,000 नवीन प्रमाणपत्र इश्यू करण्यात आले, इतर विभागात एकही नवीन प्रमाणपत्र दिलेलं नाही असं सरकारी कागदपत्रावरून दिसते। त्यांनी असंही म्हटलं की हे प्रमाणपत्र जे वितरित होणार आहे ते पुन्हा थांबवा असं म्हटलं आहे, त्यामुळे कुठेतरी वाद अजून निर्माण होणार आहे आणि तुमचं भूमिका वेगळी ठरत आहे त्यांच्याशी। नाही असं काही नाही। बघा, मी पुराव्यासही तथ्य बोलतो। नवीन नोंदी आपल्या नागपूर विभागातला आपण अभ्यास करा, आपण मीडियाचे लोक आहात, आपल्याकडे नागपूर विभागामध्ये ज्या 9,42,208 नोंदी सापडल्या असं म्हणतात आणि त्याच्यापैकी 8,74,837 आपल्या विदर्भामध्ये जर 8,74,837 नवीन प्रमाणपत्र गेले असते तर आपलं इथं आकार म्हटला असता। पण आपण आपले सर्व जिल्ह्यामध्ये युनिट आहे, आपण कलेक्टरला फोन करून विचारा की नवीन नोंदी किती घेतलेल्या। नवीन नोंदी 23/10/2023 नंतर एकही गेलेलं नाही। एका दिवसात गेलं असेल ते नोंद सापडली त्याला कोणी थांबवू शकत नाही आणि म्हणून याचा बाऊ करून आपल्या समाजावरती अन्याय झाला म्हणणं हे माझ्या मनाला तरी पटत नाही। छगन भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत, अभ्यास आहेत, मंत्री सुद्धा राहिले, त्यांना असं काय वाटतं की मग ओबीसीचे वाटेकरी वाढत आहे म्हणून असं वाटतं, तुम्हाला नाही वाटत आहे?
बघा माझी भूमिका आजची नवीन भूमिका नाही आहे. मी 3-4 महिन्यापासून आपल्यासमोर बोलतो आहे आणि हे मी वारंवार म्हटलेलं आहे का ज्या काही नोंदी सापडल्या त्यापैकी 99.5% वर ह्या जुन्याच नोंदी आहे, नवीन नोंदी नाही. सरकारने तो आकडा घोषित करावा ही मागणी मी वारंवार केली आपल्या माध्यमातून, की ज्या नोंदी सापडल्या त्याच्यामध्ये रिपिटेशन किती आहे, रिपिटेशन मायनस करा 54,57,00,000 आणि मग आता तुम्हाला इथे दिसून येते की 54 लाखापैकी 57 लाख एकेच्यापैकी 38,97,000 लोकांना ते बाकीचे रिपिटेशन आहे. कारण हे जे 57 लाखाचा 58 लाखाचा आकडा सांगतात हा 13 कागदपत्रामध्ये सापडलेला आहे आणि एवढं म्हणजे प्रत्यक्षात दिले, बाकीचं रिपिटेशन आहे. मी जे वारंवार मागणी आपल्या माध्यमातून केली की ज्या नोंदी सापडल्या त्याचं रिपिटेशन मायनस करा, ॲक्च्युअल नोंदी किती, एका माणसाची एकच नोंद ग्राह्य धरावी लागेल आणि त्याच्यानंतर किती लोकांना प्रमाणपत्र आंदोलनाच्या पूर्वी निर्गमित केले तो आकडा आज पुढे आलेला आहे. आणि म्हणजेच 38,97,391 मधून जर 20,927 मायनस केले तर 38,77,000 म्हणा किंवा 76,000 हे जुनेच प्रमाणपत्र निर्गमित केलेले आहे, नवीन नाही आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे का ह्या ज्या नवीन नोंदी सापडल्या त्या कमी आहे, याचे रिपिटेशनच जास्त झालंय कारण 13 कागदपत्राचे पुरावेदार आहे? नक्कीच नाही. याच्यावरून दिसून येते की 57,41,000 नोंदी सापडल्या आणि प्रमाणपत्र इश्यू केल्या गेलेल्या आतापर्यंत 38,97,039. बाकीचं रिपिटेशन आहे कारण 13 प्रकारच्या कागदातल्या नोंदी आहे, एका दस्तऐवजातल्या नोंदी नाही आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून याच्यापूर्वीसुद्धा वारंवार आणि मी सभेतून सुद्धा बोललेलो, असं नाही की जाहीर सभेत हे बोललेला की जो काही आकडा सरकार वारंवार जाहीर करते आहे त्याच्यापैकी रिपिटेशन किती आहे ते मायनस करा आणि जे काही शिल्लक राहील त्याच्यापैकी आंदोलनाच्या पूर्वी किती प्रमाणपत्र निर्गमित केले आणि आंदोलनाच्या दरम्यान किती प्रमाणपत्र निर्गमित केले हा आकडा सरकारने जाहीर करावा अशी मागणी मी न्यायमूर्ती शिंदे समितीपुढे सुद्धा केली होती, मुख्यमंत्र्याकडेही केली होती, उपमुख्यमंत्र्याकडेही केली होती. या माध्यमातून आता हा आकडा बाहेर आलेला आहे. त्याच्यामुळे याच्यात नवीन नोंदी कुठे आहेत हे सांगावं तेव्हा आपण बोलू त्याच्यावरती. हा GR एकच आहे, त्यांच्या हातात तोच GR पडला, छगन भुजबळांच्या हाती असो किंवा जे आहे पंकजा मुंडेंच्या हाती असो. त्यांना असं का वाटत आहे का मग वाटेकरी वाढले, त्यांना कुठेतरी हा GR समजण्यात अडचण चालली आहे? काय नेमकी अडचण आहे का ते तुम्हाला समजतं आणि त्यांना कळत नाही? त्याच्यावरती मी वक्तव्य करणार नाही, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न. माझा जेवढा अभ्यास आहे आणि मी जे बोलतो आहे आणि मी आपल्याला सांगितलं की मी हे काही आज नाही बोलत आहे, मी मागील 2-3 महिन्यापासून जेव्हा जेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे आकडे डिक्लेअर करत गेली सरकार तेव्हा मी सांगत होतो की हे जुन्या नोंदी आहे, नवीन नोंदी नाही आहे आणि त्याच्यामुळे ओबीसी समाजाला घाबरण्याचं काही कारण नाही आहे. छगन भुजबळांची भूमिका जी आता आहे त्यांनी असंही म्हटलं की ओबीसी नेत्यांनी एकत्र यावं, लढा उभारावा, मोठ्या संख्येने बाहेर पडावं. त्याला तुमचं समर्थन नसणार आहे? तुम्ही त्यात सहभागी होणार आहे की नाही होणार आहे? अजून तरी आमचा कुठल्याही प्रकारचा निर्णय झालेला नाही. आम्ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या कार्यकारिणीची सभा घेऊ, या GRचं पूर्ण वाचन करू, एक एक पॉईंट वाचू आणि त्याच्यातनं आपल्या समाजावरती कुठे अन्याय झाला आहे का याचं चिंतन मनन करून जेव्हा आम्हाला लक्षात येईल की आपल्या समाजावरती अन्याय झालेला आहे किंवा होत आहे त्या दिवशी आम्ही आंदोलनामध्ये सहभाग घेऊ. याच्यापूर्वीसुद्धा आपल्याला माहीत असेल की जेव्हा हे आंदोलनकर्त्यांचं आंदोलनाला सुरुवात झाली आणि ज्या दिवशी मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं किंवा सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र संपूर्ण मराठा समाज देण्यात यावी ही मागणी आंदोलनकर्त्यांतर्फे करण्यात आली, त्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम रस्त्यावर येणारा आणि ओबीसीचा अहवाल बुलंद करणारा राष्ट्रीय ओबीसी महासंघ होता. सातत्याने आम्ही नागपूरमध्ये 22 दिवस उपोषण केलं, चंद्रपूरमध्ये उपोषण केलं 22 दिवस, मोठे मोठे लाखो लोकांचे मोर्चे काढले. तेव्हा सरकारने आम्हाला चर्चेला बोलवलं आणि त्यानंतर आम्हाला ज्या काही मागण्या मान्य केल्या, जे काही आश्वासन दिलं त्या आश्वासनावर ठर होतं आणि शासनाने आम्हाला पण GR दिल्यानंतर लगेच ज्या मागण्या त्या चर्चेच्या दरम्यान मान्य झाल्या होत्या त्याचे GR आम्हाला सरकारने दिले आणि सरसकट ओबीसीमधून आरक्षण देणार नाही, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही, या दोन्ही भूमिकेवर सरकार ठाम आहे, त्याच्यात बदल झालेला नाही. म्हणून आम्ही सध्या तरी कुठल्याही आंदोलनाची भूमिका घेतलेली नाही. आज तुम्ही रस्त्यावर उतरत नाहीये, मात्र तुम्हाला असं जर वाटलं तर तुम्ही छगन भुजबळांसह भविष्यात रस्त्यावर उतराल? नक्कीच. आम्ही केवळ ज्या दिवशी आम्हाला वाटेल की ओबीसी समाजावरती अन्याय होतो आहे, मी वारंवार सांगतो आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत, ज्या दिवशी आम्हाला असं वाटेल की ओबीसी समाजावर अन्याय होतो आहे त्या दिवशी राष्ट्रीय ओबीसी महासंघ पूर्ण ताकदीने रस्त्यावरती उतरेल.
छगन भुजबळांनी असंही म्हटलं की शिंदे समिती हे असंवैधानिक आहे. तुम्हाला काय वाटतं? ते स्वतः मंत्रिमंडळाचे एक सदस्य आहे. संविधानिक आहे की असंविधानिक आहे ते सरकारने आतापर्यंत आपण असंविधानिक नाही म्हटलं, एवढ्या दिवसातून काम करून राहिलं आणि आज आपण म्हणू की असंविधानिक आहे. मग ज्या दिवशी शिंदे समितीची गठन झालं होतं त्या दिवशी ऑब्जेक्शन घेऊन ती समिती रद्द करण्यास सरकारकडे मागणी करायला पाहिजे होती. आज आपण सर्व होऊन गेलं, जाहीर शासन निर्णय निघाल्या, नोंदी बाहेर, आज आपण एवढ्या दिवसानंतर म्हणू. असं आहे की मी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारा एक माणूस आहे आणि त्याच्यामुळे मी अभ्यासाअंती करतो की अशा प्रकारचं वक्तव्य मी तरी करणार नाही. नक्की छगन भुजबळांच्या भूमिकेला माझं समर्थन नाही, कारण त्यांची जी भूमिका आहे त्यांना काय समजलं ते वेगळं आहे. मात्र ज्या दिवशी असं वाटेल का सरकारवर अन्याय होईल त्या दिवशी आम्ही सुद्धा या सगळ्या संदर्भात जो आहे रस्त्यावर उतरू. मात्र सध्या तरी त्यांची भूमिकेला समर्थन असल्याचं राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बमनराव तायवाडे यांनी बोलून दाखवलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.